अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आज प्रत्येक व्यक्तीला काही ना काही चिंता आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी आहेत. आपण खूप मेहनत करत असतो, पण आपल्याला हवं तसं फळ मिळत नाही. पैशाला पैसा टिकत नाही. घरामध्ये सतत वादविवाद होतात, कलह होतात. घरामध्ये सततचे आजारपण आहे. मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही. व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये बरकत नाही किंवा तुमच्या काही चांगल्या इच्छा आहेत ज्या पूर्णच होत नाही. या सर्वांवर एकच मार्ग आहे आणि ती म्हणजे स्वामींच्या तारक मंत्राचे अनुष्ठान. स्वामींच्या या तारक मंत्राला इच्छापूर्ती किंवा भयमुक्त मंत्र असेही म्हणतात. श्री स्वामींच्या तारक मंत्रामध्ये प्रचंड शक्ती आहे. खूप प्रभावी आणि प्रचलित अशा या तारक मंत्राचे नामस्मरण दररोज लाखो भाविक करत असतात. तारक मंत्रामध्ये एक वाक्य आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी. खरंच तारक मंत्रामध्ये खूप मोठी ताकद आहे. जो व्यक्ती तारक मंत्राचे पठण करतो, जी व्यक्ती अगदी मनापासून तारक मंत्र म्हणते, त्याच व्यक्तीला माहित आहे तारक मंत्राची काय ताकद आहे. तारक म्हणजे तारून नेणारा, प्रत्येक संकटातून वाचविणारा, कोणत्याही संकटातून दुःखातून तारून नेणारा मंत्र म्हणजेच तारक मंत्र. हा मंत्र म्हणजे स्वामींचे चमत्कारिक बोल आहेत. या तारक मंत्राचं मी थोडक्यात तुम्हाला मराठीमध्ये पूर्ण सार सांगणार आहे. तर तो सार असा आहे, आपण मनात कसलाही संशय किंवा कसलीही भीती बाळगायची नाही. कारण स्वामींचे जे प्रचंड पाठबळ आहे, प्रचंड ताकद आहे, ती आपल्या सोबत आहे. अतर्क म्हणजे तर्काच्या पलीकडे. स्वामी हे कुठल्याही तर्काच्या पलीकडे आहे. तर्क म्हणजे लॉजिक. ज्या प्रकारे स्वामींच्या अनुभूती भक्तांना आलेल्या आहेत, त्याला कुठलंही लॉजिक किंवा तर्क तुम्ही लावू शकत नाही. अवधूत ही अध्यात्मातील सर्वोच्च स्थिती आहे. त्यामुळे स्वामींना अवधूत असे म्हटले आहे. स्मरणगामी म्हणजे तुम्ही मनापासून जर स्वामींना हाक मारली तर ते लगेच आपल्या भक्तांच्या मदतीला धावून येतात. ज्या ठिकाणी स्वामींचे पवित्र वास्तव्य आहे, अशा ठिकाणी कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही. स्वामी स्वतः भक्तांचे भाग्य लिहितात. ज्याच्यावर स्वामींचा आशीर्वाद असतो त्याला तिन्ही लोकांचे भय नसते. स्वामींच्या आज्ञेशिवाय काळही त्याला नेऊ शकत नाही, असं दुसऱ्या ओळीमध्ये सांगितलं आहे. तिसऱ्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे, कितीही मोठे संकट आले तरी घाबरून जाऊन खचायचे नाही, तर आलेल्या संकटाला सामोरे जायचे, त्याचा सामना करायचा. स्वामींची शक्ती आणि पाठबळ हे कायम आपल्या सोबत आहे. अक्कलकोटमधील वास्तव्यामध्ये अनेक भक्तांना स्वामींनी मोठ्या मोठ्या आजारातून, अगदी मृत्यूच्या दारातूनही वाचवलेला आहे. जन्म आणि मृत्यू हा स्वामींच्या हातातील खेळ आहे. त्यामुळे अजिबात घाबरू नका. तुम्ही स्वामींना त्यांच्या मुलासारखे आहात. पुढे चौथ्या ओळीमध्ये म्हटलेले आहे, आपल्या मनात स्वामीबद्दल दृढ विश्वास हवा, श्रद्धा हवी आणि पूर्ण मनापासून स्वामींची भक्ती केली तरच तुम्ही स्वामींचे भक्त बनू शकाल. आपण आयुष्यात अनेक संकटांना, वाईट काळाला सामोरे जातो. अशा वेळी आपण भक्तिभावाने स्वामींचा धावा करतो आणि स्वामी सुद्धा त्यावेळी आपल्या मदतीला धावून येतात. या सर्व गोष्टींचा विसर पडू देऊ नका. आपल्या आयुष्यात आपल्याला आलेले स्वामींचे अनुभव, स्वामींची प्रचिती या गोष्टी आठवा. त्यामुळे घाबरू नका. यापुढेही स्वामी तुम्हाला सदैव साथ देतील. पाचव्या ओळीमध्ये सांगितले आहे, विभूती, नमन, नाम आणि ध्यान आणि तीर्थ यांना पंचामृताची उपमा दिलेली आहे. विभूती म्हणजे भस्म. या दत्त संप्रदायामध्ये विभूतीला अनन्यसाधारण महत्व आहे. नमन, नाम म्हणजे स्वामींचे नामस्मरण आणि हे देवापर्यंत पोहोचवण्याचे मार्ग म्हणजे ध्यान. तीर्थाने सर्व काही पवित्र होऊन जाते. विभूती, नमन, नाम, ध्यान आणि तीर्थ या पाचही गोष्टींमध्ये स्वामी आहेत असे या ठिकाणी सांगितले आहे. तारक मंत्राचा जप करताना आपण जे पवित्र तीर्थ प्राशन करण्यासाठी ठेवतो, ते तीर्थ पूर्ण मनोभावे स्वामींचे नामस्मरण करून आपल्याला प्राशन करायचे आहे. एकदा तुम्ही स्वामींची भक्ती करायला लागलात की जरी तुम्ही स्वामींना सोडायचं म्हटलं तरी स्वामी तुम्हाला सोडत नाहीत. म्हणजे स्वामी तुमचं आयुष्य योग्य मार्गाला लावतात आणि आयुष्याचं कल्याण करतात. हा या पूर्ण तारक मंत्राचा अर्थ आहे. तर असा हा प्रभावशाली तारक मंत्र कधी म्हणावा, तर स्वामींच्या या प्रभावी तारक मंत्राचा जप करण्यासाठी कोणतीही ठराविक वेळ नसते. अगदी कधीही कुठेही तुम्ही हा तारक मंत्र म्हणू शकता. आपण ज्याप्रमाणे स्वामींचे नामस्मरण करतो त्याच पद्धतीने हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. पण
आता दत्त जयंती आली आहे. या दत्त जयंतीपर्यंत उद्यापासून म्हणजे 16 डिसेंबर ते 26 डिसेंबर या 11 दिवसांचे आपल्याला तारक मंत्राचे संकल्पयुक्त अनुष्ठान करायचे आहे. तुम्ही 1 वेळा, 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, 108 वेळा अशा पद्धतीने तुम्ही स्वामींच्या तारक मंत्राचे हे अनुष्ठान करू शकता. तर उद्यापासून दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला हे 11 दिवसाचं, आता कारण 11 दिवस दत्त जयंतीपर्यंत आपल्या हातामध्ये आहेत, तर सर्वांनी कमीत कमी 11 दिवसाचं हे संकल्पयुक्त तारक मंत्राचं अनुष्ठान नक्कीच करू शकता. तर आता पाहूयात की हे अनुष्ठान कसं करायचं आहे. तर तुमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल, त्याची पूजा तर तुम्ही रोज करतच असाल. तर सकाळी पूजा झाल्यानंतर किंवा तुम्हाला दिवसभरात जेव्हा केव्हा निवांत वेळ असेल तेव्हा तुम्हाला ही सेवा करायची आहे. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये आपण ही सेवा करू शकत नाही, कारण 12 ते 12:30 ही दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते. या काळामध्ये आपल्याला कोणतीही सेवा करायची नसते. तारक मंत्राचे हे अनुष्ठान करण्याआधी आपल्याला स्वच्छ हातपाय धुवून आसन घेऊन देवासमोर किंवा आपल्या स्वामींसमोर बसायचे आहे. आपल्याला आपल्या कपाळी हळद कुंकू किंवा गंध लावून घ्यायचा आहे. देवासमोर दिवा व अगरबत्ती लावायची आहे. आपण ही सेवा संकल्पयुक्त सेवा करणार आहोत, म्हणून आधी आपल्याला आचमन करायचे आहे. आचमन करायचे म्हणजे काय, तर 3 वेळा आपल्याला पाणी हातामध्ये घेऊन ते पिऊन घ्यायचं आहे आणि 4थ्या वेळेला पाणी आपल्याला तांबणामध्ये सोडायचं आहे. या 4ही वेळेला श्रीकृष्णाची नावं घ्यायची आहेत. ओम माधवाय नमः, ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम मधुसूदनाय नमः असं म्हणून तुम्हाला हे आचमन करायचं आहे. यानंतर हातामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे, अक्षता घ्यायच्या आहेत, हळद कुंकू घ्यायचं आहे आणि फूल घ्यायचं आहे व हे हातामध्ये सर्व धरून आपल्याला संकल्प सोडायचा आहे. संकल्प सोडण्यासाठी तुम्हाला तुमचे नाव व गोत्र सांगून तुमच्या मनातील जी काही इच्छा किंवा तुमची जी काही समस्या आहे ती बोलून आपण हे अनुष्ठान किती दिवस व किती वेळा करणार आहोत हे या संकल्पामध्ये तुम्हाला बोलायचं आहे. कुठलीही आपण जी सेवा करतो ती संकल्पयुक्त जर केली तर त्याचा प्रभाव आपल्या आयुष्यावर लवकर जाणवतो. म्हणून आपल्याला ही संकल्पयुक्त सेवा करायची आहे. संकल्प बोलून झाल्यानंतर अनुष्ठानांना सुरुवात करायची आहे. त्यासाठी एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे व ते पाणी देवासमोर ठेवून त्यावर आपला उजवा हात ठेवायचा आहे व त्या पाण्यावर, त्या ग्लासवर हात ठेवूनच आपल्याला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र एकदम स्पष्ट उच्चारामध्ये आणि प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेऊन भक्तिभावाने म्हणायचा आहे. तारक मंत्र म्हणून झाल्यावर त्या ग्लासमधील पाणी आपल्याला प्राशन करायचं आहे, कारण त्या पाण्यामध्ये तारक मंत्राची शक्ती उतरलेली असते. त्यामुळे हे पाणी प्राशन केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी या दूर होतात. तुम्ही या मंत्राचे कितीही वेळा नामस्मरण करू शकता, जसे की 1 वेळ, 11 वेळ, 21 वेळा किंवा 108 वेळा. तुम्ही वॉटर अफर्मेशन हा शब्द ऐकला असेल. वॉटर अफर्मेशन म्हणजे आपल्या मनातले विचार असतात, आजूबाजूचे जे पॉझिटिव्ह वाईब्स असतात ते त्या पाण्यामध्ये उतरतात आणि ते पाणी जर आपण प्राशन केलं तर आपल्या शरीरावर त्याचा पाण्याचा उपयोग होत असतो. म्हणून आपल्याला हा पाण्याचा उपाय करायचा आहे. आणि म्हणूनच या पाण्यावर तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर हे पाणी आपल्याला तीर्थ म्हणून प्यायचं आहे. जर तुम्ही हे अनुष्ठान तुम्ही स्वतःसाठी करत असाल तर तुम्ही हे पाणी पिऊ शकता, किंवा तुम्ही हे अनुष्ठान आपल्या मुलांसाठी, आपल्या नवऱ्यासाठी करत असाल तर त्यांना हे पाणी प्यायला द्यायचं आहे. हे पाणी पिऊन लगेचच संपवायचे आहे, कारण थोडे जरी पाणी राहिले तरी ते पाणी न कळत फेकल्या जाते. म्हणूनच सेवा पूर्ण झाल्यानंतर हे पाणी लगेच तीर्थ म्हणून सर्वांना वाटून हे पाणी आपल्याला संपवायचे आहे. तर अशी ही साधी, सोपी पण तेवढीच उच्च कोटीची व प्रभावी सेवा तुम्हाला करायची आहे. हे असंच तुम्हाला 11 दिवस करायचं आहे. रोज सेवा करण्याच्या आधी आपली इच्छा किंवा आपली समस्या महाराजांना सांगायची आहे व सेवेला सुरुवात करायची आहे. या प्रभावशाली मंत्राचे उच्च कोटीचे असे फायदे नक्कीच आहेत. स्वामी समर्थ तारक मंत्र अत्यंत प्रभावी आणि प्रचलित मानले आहे. असे मानले जाते की जो व्यक्ती स्वामी समर्थ मंत्राचा भक्तिभावाने आणि श्रद्धेने जप करतो त्याच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतात. स्वामी समर्थ तारक मंत्राचा जप केल्याने अशक्य कामेही शक्य होतात. असेही मानले जाते की स्वामी समर्थ तारक मंत्रामध्ये इतकी शक्ती असते की जो व्यक्ती या मंत्राचा जप करतो तो नकारात्मक ऊर्जेपासून दूर जाऊन सकारात्मक विचार करू लागतो.
तारक मंत्राचे वाचन केल्यामुळे घरामध्ये सुखशांती नांदते. हा मंत्र मनुष्याला सर्व प्रकारच्या चिंतांपासून मुक्त करतो आणि मानवी मनाचे ओझे हलके करतो. तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या असेल, कोणतीही समस्या सुटत नसेल, तुम्हाला कोणतेही कार्य सहजपणे पूर्ण करायचे असेल किंवा तुम्हाला जीवनामध्ये यश मिळवायचे असेल तर स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा जप नक्कीच करावा. श्री स्वामी समर्थ तारक मंत्रामध्ये खूप ताकद आहे. कधी कोणत्या गोष्टीची भीती वाटत असेल तर या मंत्राचा जप करावा किंवा हा मंत्र ऐकावा. याने स्वामी सोबत असल्याची जाणीव होते आणि मनातील भीती सुद्धा नाहीशी होते. आणि म्हणूनच 16 डिसेंबर ते 26 डिसेंबर म्हणजे दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला ही सेवा अगदी मनापासून करायची आहे. मनापासून हळूहळू समजून उमजून हा मंत्र एकदा म्हटला तर 1 मिनिटामध्ये आपल्या एक वेळ हा मंत्र म्हणून पूर्ण होतो. जर तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे जर तुम्हाला 11 वेळा रोज हा मंत्र म्हणायचा असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त 10 ते 12 मिनिटं ही सेवा करायला वेळ लागू शकतो. त्यामुळे कितीही कामात असाल किंवा कितीही बिझी असाल तरी रोजचे 10 मिनिटं आपण आपल्या चांगल्या आयुष्यासाठी आणि आपल्या स्वामींसाठी हे नक्कीच आपण करू शकतो. हा मंत्र म्हणताना तुम्हालाही या मंत्राच्या एक एक शब्दाची ताकद कळेल इतका हा मंत्र प्रभावशाली आहे. आणि मी म्हणते 11 दिवसच का हो, जर तुम्हाला आपण रोज इतकी कामं करतो, काही ठिकाणी आपण टाइमपास करतो, तर आपल्या आयुष्यामध्ये सर्व चांगली घटना घडण्यासाठी, सर्व चांगलं होण्यासाठी आपण रोजची 10 मिनिटं रोज आपल्या स्वामींसाठी या तारक मंत्रासाठी दिली तर नक्कीच आपलं आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे माझी मनापासून कळकळीची विनंती आहे की कमीत कमी रोज 10 मिनिटं स्वामींसाठी काढून ही 11 वेळा जी तारक मंत्राची सेवा आहे ती तुम्ही नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण हा चॅनल माझा नाही आपल्या सगळ्यांचा आहे. थँक्यू. स्टे ट्यून.